अष्टपैलू खेळाडू आता मात्र ॲज अ बॉलर संघाचा संघनायक असेल ऋतिक मालीला आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला या मैदानामध्ये या सामन्यामध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल. एक महाद्वंद्व एक रणसंग्राम निश्चितपणे आपल्याला या सामन्याद्वारे पाहायला मिळेल. पहिला सामना आपण पाहणार आहोत 2025 नागोंडी प्रीमियर लीग त्यामधील पहिला सामना पहिली इनिंग असेल. स्कोरर रेडी आहे सर. मॅच चालू करा. इज ऑन. पहिला षटक आपण पाहतोय P1चा पहिलं षटक असणार आहे. ऋतिक मालीला आपण पाहतोय पंचांच्या उजव्या साईडून गोलंदाजी करत स्ट्राईकला असेल मनीष म्हात्रे. षटकातील पहिला चेंडू ऋतिक माली सज्ज. पहिला चेंडू आपण पाहिला नक्कीच चेंडूचा पाठलाग करण्याचा इशारा प्रयत्न केला मात्र पंचांचा इशारा येतोय आमच्या मात्र पहिला चेंडू असेल वाईड अर्थात अव्वंत धावेने धावफलक सुरुवात करेल ते आपण पाहतोय मातोश्री 11 या संघाची. पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू ऋतिक मालीच्या माध्यमातून त्या मैदानामध्ये फेकला गेला. अव्वंत धावेने धावफलक सुरुवात करतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. आता इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहिला तर चेंडू बारसी कडा घेते कोणत्याही प्रकारची धाव खर्च करत नाहीये. पहिला चेंडू अखेर आपण पाहतो एक चेंडू अखेर एक धाव धावफलकावर जोडली जाते ती म्हणजे मातोश्री 11 या संघाची. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मनीष म्हात्रे असेल आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तुषार बडे आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू ऋतिक मालीला आपण पाहतोय. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडासा बाहेरून जाणार चेंडू आता इथे मात्र पंच तटस्थ असणार आहे. कोणत्याही प्रकारचा निर्णय पंचाच्या माध्यमातून येत नाहीये. चेंडू क्रमांक दुसरा येतोय निर्धाव. 2 चेंडू 1 धाव धावफलक आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मातोश्री 11 या संघाची. आता इथे आपण पाहिलं तर थोडासा अनएक्सेप्टेड बाउन्स अनपेक्षित उचली चेंडूला प्राप्त झाली. इथे मात्र चेंडूच्या लेंथ पर्यंत फलंदाजाला पोहोचायचं होतं मात्र तिथपर्यंत काही पोहोचता आलं नाही. चेंडू क्रमांक तिसरा देखील आपण पाहतोय निर्धाव जातोय. 3 चेंडू 1 धाव धावफलकावर. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण अनेक वेळा पाहतो मोठ्या स्पर्धांमध्ये पाहतो जिथे धावांची लयलूट केली जाते ना तिथे मात्र अगदी विपरीत गोलंदाजी करताना आपल्याला ऋतिकला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू कमी उंचीचा अति वेगाचा हा चेंडू. 4 चेंडू फक्त धाव खर्च अर्थात 1 केले. अर्थात पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांतर पद्धतीचा होता. त्याच्यानंतर इथे मात्र फलंदाजाला अक्षरशः त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. नामोहरण केलं जाते ते मनीष म्हात्रे या फलंदाजाला. सुभाषजी म्हात्रे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. देवी प्रिंटचे ओनर. 4 चेंडू 1 धाव धावफलका. इथे मात्र आता काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल फलंदाजाला. आता इथे मात्र पाहिलं नक्कीच चांगला फटका होता. निश्चितपणे जे क्षेत्ररक्षक होता तिथे चेंडू अडविला जाते. हॅलो आपण नवीन फलंदाज पाहतो यश पारांगे ज्याने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दरारा निर्माण केलाय. तो यश पारांगे आपण पाहतोय इन ॲट 3 नंबर अर्थात 1 डाऊन साठी आलेला हा फलंदाज. 5 चेंडू 1 धाव धावफलकार. एक महत्वाचा फलंदाज आपण पाहिलं तर दडपणाच्या मानसिकतेखाली तो अडकला आणि तिथे मात्र धावची स्वरूपात बाद झाला. तो मनीष म्हात्रेला आपण पहिल्या विकेटच्या स्वरूपात बाद होताना पाहिलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय अर्थात 1 डाऊन साठी आलेला फलंदाज ज्याच्याकडे नक्कीच दोन्ही गोष्टी येणं खूप सारे गरजेचं असतात. अर्थात अटॅकिंग क्रिकेट आणि डिफेन्सिव्ह क्रिकेट ह्या दोन्ही गोष्टी त्याला येणं खूप सारं गरजेचं. जर पहिला फलंदाज लवकर बाद झाला ना तर तिथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळून आपल्या संघाला सावरायचं असतं आणि जर की पहिली पार्टनरशिप मोठी झाली तर तिथे मात्र तो मोठे फटके देखील खेळू शकतोय. या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक माली याला.
नक्कीच आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेटच्या परिभाषा आपण म्हणतो चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. पहिला षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिला षटकाखेर आपण पाहतोय तर अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. तो कर्णधार आपण पाहतोय गोलंदाजाच्या नाथ्याने गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि आम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारलं याचं एक ज्वलंत उदाहरण मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण ऋतिक मालीला देताना पाहिलं. 6 चेंडू मैदानामध्ये हाताळल्यानंतर फक्त 1 धाव खर्च केली. ती पण आपण पाहिली तर वाईटच्या पद्धतीची धाव होती आणि एक महत्वाचा विकेट अर्थात गोल्डन विकेट आपण पाहिलं मनीष मात्रेला बाद देखील केलं. जो म्हणता दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येईल तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला संधी. कमॉन डीजे. राहुल दादा लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं व्हावं. इतर म्हणे माणसाने सोन्यासारखं नसावं. कारण सोनं एकतर गळ्यात असतं, हातात असतं किंवा तिजोरीत असतं. माणसाने व्हावं तर परिसा समान व्हावं. ज्याच्या सोबत जावं ज्याच्या संगतीत राहावं त्याचं सोनं करावं असं आमचे सर्व उपस्थित मान्यवर परिसर समान या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये स्वतःचं पहिलं वैलं आणि संघातर्फे सांघिकरित्या दुसरं षटक घेऊन विशाल बडे. स्लोअर वन चेंडू आपण पाहिला फलंदाजांनी वेलीच ओळखला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असेल तुषार बडे असणार आहे. पहिला चेंडू या षटकामधील या इनिंग मधील पहिला फेस केला. 7 चेंडू फक्त धाव आपल्याला धावफलका पाहायला मिळते ती म्हणजे 1. इथे मात्र सुंदर गोलंदाजीचा नजराणा पेश केला. जर का तुम्हाला एखादी मोठी इमारत उभी करायची असेल ना तर त्याचा फाउंडेशन हा खूप मजबूत महत्वाचा असतो. तशा पद्धतीचा फाउंडेशन आपण पाहिला तर अगदी ऋतिक मालीने इथे नक्कीच सेटल केलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 1 धाव गच्च केली गेली आणि जो बेस उभा केलाय त्याच्यावर जर तुम्हाला सुंदर उभी इमारत करायची असेल ना तर तशा पद्धतीचा कारनामा तशा पद्धतीची कामगिरी तुमच्या माध्यमातून इथे मैदानामध्ये व्हायला पाहिजे. आपण पाहतो दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव इथे खर्च केली जाते. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेर 1 गड्याच्या मोबदल्यात 2 धावा आपण धावफलकावर पाहतोय. आता स्ट्राईक इनला असेल यश पारांगेला आज खऱ्या अर्थाने आपल्या नावाला आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी इथे करावी लागेल. कारण संघ थोडासा कुठेतरी मैदानामध्ये आपल्याला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. संघर्षपूर्ण कामगिरी इथे निश्चितपणे करावी लागेल. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विशालला आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वळतील आणि सांगतील की हा चेंडू वाईड असेल. अव्वंतर धावेची भर पडेल. या एका धावेने आपण पाहतो धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 1 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. इथे आपण पाहिलं तर अगदी हाताने चेंडूला स्लाइटली प्रेस केली. 1 धाव निश्चितपणे जमा केली. आता दोनही फलंदाजांना माहिती आहे इथून मात्र संघाला थोडंसं का होईना पण सेटल करून द्यायचं आहे. त्यानंतर मात्र निश्चितपणे आक्रमक भूमिका आक्रमक पवित्र आपण धारण करू शकतोय. 3 चेंडू अखेर आपण पाहतो धावफलकावर 1 गडी बाद 4 अशी थोडीशी नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती मातोश्री एळवन या संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये विशाल बडे या गोलंदाजाला 3 चेंडू झालेले 4था चेंडू फेकण्याच्या प्रतीक्षेत असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीला आघाडीला आलेला फलंदाज तुषार बडे. फुलटॉस चेंडू होता इथे मात्र आपण पाहतोय चेंडू फुल टॉल वसूल केला जातोय.
5 चेंडू 14 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर विशालला आपण पाहतोय. इथे मात्र आक्रमक पवित्र आपण पाहतोय. तुषाच्या माध्यमातून सलगचा एक षटकार आणि त्यानंतरचा आलेला एक बहारदार चौकार आपण पाहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला, हाना करत इथे मात्र आपण पाहतो ना किस्मत भी बहादुरों का साथ देतीये. जर का इथे डायरेक्ट हिट झाला असता राहुल दादा तर फलंदाज यदा कदाचित बाद झाला असता. पण क्रिकेटमध्ये आपण म्हणतो जर तर अगर मगर किंतु परंतु आणि यदा कदाचित यांना प्राधान्य नसतं. प्राधान्य असतं खेळाडू मैदानात करत असलेली कामगिरी आणि यापूर्वी करत असलेली कामगिरी. नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांकडे आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 15. 16 धावा आपण पाहतो धावफलकावर. निश्चितपणे 2 धावा शेवटच्या चेंडूवर नक्कीच घेतल्या गेल्या. म्हणजे 8 धावांची सरासरी राखली जाते ती मातोश्री 11 या संघाची. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती. आता तिसरं षटक येणार आहे. अर्थातच 50-50 ओव्हर. अर्थातच जर ह्या षटकामध्ये 10च्या पेक्षा धावा जास्त 10 धावा जरी बनवले किंवा 10 पेक्षा जर जास्त धावा इथे मैदानामध्ये घेतल्या गेल्या तर 5 धावा ह्या एक्स्ट्रा धावफलकावर ऍड केल्या जातील. आणि जर का 10 पेक्षा धावा कमी अर्थात 9 जरी धावा तुम्ही केल्या तर 5 धावा निश्चितपणे मायनस केल्या जातील. मायनस केल्या जर याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. तर ऍडव्हान्टेज असेल मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी कोणी फायदा कसा उचलायचा हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातामध्ये असणार आहे. 2 षटकाअखेर एक गडी बाद 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय फैजान कुवारे. महत्वाचं षटक, महत्वाची जबाबदारी स्वीकारली या गोलंदाजाने. 50-50 ओव्हर अर्थात या षटकाचा फायदा कोणत्या संघाला होणार. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतो फैजान स्ट्राईकला असेल यश. पहिला चेंडू आपण पाहतोय क्रॉस लाईन. पहिला चेंडू सीमा पार चौकार. पूर्णपणे स्पष्टपणे जाहीर करतोय. इथे मात्र पूर्णपणे आता दडपण आलं असेल ते गोलंदाज आणि गोलंदाजी करणाऱ्या संघावर. कारण 50-50चं हे ओव्हर आहे. या षटकामध्ये जर 10 धावा झाल्या किंवा प्लस झाल्या तर 5 धावा या एक्स्ट्रा बोनस पद्धतीच्या धावफलकावर ऍड केल्या जातील. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय फैजानला. अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा. इथे मात्र क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल सुटला जातोय. हा झेल किती महागात पडेल येणारे काही चेंडू आणि येणारे काही क्षण आपल्याला सांगून जातील. आणि हा झेल आपण पाहतोय सोडतोय तर विशाल बडे. मित्रांनो कॅच सोडणं म्हणजे अपनों को धोका और गैरों को मौका. मित्रांनो गोलंदाज क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. जेव्हा क्षेत्ररक्षक झेल सोडतो किंवा धावचित सोडतो त्यावेळी तो तुमचा आत्मविश्वास कमी होतो. आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत नेण्याचं काम करते. आणि आत्मविश्वास हा खोडरबर देखील सारखा असतो. जेव्हा तुम्ही चुकी करत जाताय ना तेव्हा तो आपोआप कमी कमी होत जातो. या एका धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या 2 चेंडू अखेर 21 आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तुषार बडे. त्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये एक षटकार आणि एक दर्जेदार चौकार आला होता. तोच स्ट्राईकला आपण पाहतोय तुषार. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मध्ये चेंडू क्रमांक 3 घेऊन फैजान कुवारीला आपण पाहतोय. धावसंख्या 21. चांगला फटका आपण पाहतोय तिथे असेल क्षेत्ररक्षक. चांगला फील्ड केला जाते. प्रोटेक्शन आहे तिथे. या एका धावेनंतर आपण पाहतोय 22 धावा धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर आपण पाहतोय निश्चितपणे थोडंसं कमबॅक पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतो तो गोलंदाज फैजान. सुभाष दादा मात्रे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहिलं फैजानला पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. इथे मात्र मोठा फटका. चेंडू सीमा पार षटकार.
यांचे ओनर सुभाषदादा म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करतील सुधीर दादा भोये, नागोठणे असोसिएशनचे उपाध्यक्ष. माझी त्यांना विनंती असेल मायेची शाळ विशाल म्हात्रे यांचं स्वागत करतील. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. या षटकातील पुढचा चेंडू आपण पाहतोय फैजान कुवारे पूर्णपणे दडपणाखाली आता गोलंदाज मात्र असणार आहे. अजून एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं. यथोचित सन्मान केलं जातोय. मायेची उबदार शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल गोलंदाज फैजानचा. स्ट्राईकला आपण पाहतो यश पारांगे, एक नक्कीच मोठं नाव क्रिकेट मधील. आज घरच्या मैदानावर आपण इथे मात्र घुटना टेक, तमाशा देख, चेंडू से चौतीस धावा झालेल्या आहेत. मात्र 5 धावा एक्स्ट्रा पद्धतीच्या बोनस पद्धतीच्या धावफलकावर ऍड केल्या जातील. म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा आपण पाहतो एक गड्याच्या मोबदल्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं राहुल दादा, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अगदी पकड मजबूत केली होती. गोलंदाजी करणारा आपण संघ पाहिला दैवी प्रिन्स अर्थात ऋतिक माली यांचा संघ. मात्र राहुल दादा, सुनीलजी गावस्करांचं एक वाक्य आहे, क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवर संधी मिळत असते. ती संधी पकडून तुम्हाला त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करायचं असतं. आपण पाहिलं तर तुषार बडे आणि यश पारंगे इथे मात्र दर्जेदार फलंदाजी केली. काय म्हणाल या फलंदाजीबद्दल? निश्चितच अप्रतिम फलंदाजी केली आणि जी कॅच सुटली होती विशालच्या माध्यमातून, ती कॅच नाही मॅच सोडली की काय असं थोडंफार आता जाणवतोय. कारण यशला जीवनदान मिळणं हे किती घातक ठरू शकतं, ती येणारी वेळ आणि येणारी काळ ठरवेल दादा. तर गोलंदाजी मार्कवर असेल मनीष सिंग, एक तेज तर्रार गोलंदाज आहे. उत्कृष्ट असे गोलंदाजी करण्यात ज्याचा हातखंडा आहे मनीष सिंग. आपण अर्शदीप सिंगला पाहतो तर निश्चितच देवी प्रिन्स संघाचा हा मनीष सिंग, एक तेज तर्रार मराठाली संघाचा हा गोलंदाज आज मात्र देवी प्रिन्सला बिलॉंग करतोय. नक्कीच आपण पाहतोय राहुल दादा, एखादा खराब निर्णय, एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला संपूर्ण तुमच्या दिवसाची मेहनत फुकट घालवू शकते. अशा पद्धतीने आपण तो खेळ पाहिला. जीवनदान मिळालंय ते कोणाला? तर अर्थात यश पारांगे. त्याची फलंदाजी आपण अनेक वेळा पाहिली आहे. मनीष सिंगला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये 39 धावा धावफलकावर. चांगला चेंडू होता. आपण पाहतो तिथे नक्कीच 2 षटकामध्ये मारलेला फटका फील्ड केला जाते. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे धावफलकावर सहजरित्या इथे लुटल्या गेल्यात. पहिल्या चेंडू अखेर आपण पाहतो एक गड्याच्या मोबदल्यात 41 धावा धावफलकावर. 3 षटकामध्ये आपण पाहिलं राहुल दादा 34 धावा होत्या. 5 धावांचा ऍडव्हान्टेज मिळालाय. तो अर्थातच आपण पाहिलं तर मातोश्री 11 या संघाला. 4थ्या षटकातील पहिला चेंडू अखेर एक गडी बाद 41 धावा धावफलकावर. स्ट्राईकला आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय तो तुषार बडे. चांगला चेंडू आपण पाहतोय तर अगदी टार्गेट केलं जातं चेंडू. डीजे वाल्यांना थोडी माझी हे आहे की जेव्हा दादा बोलेल कमॉन डीजे तेव्हाच वाजवा, कारण त्याला एखादा शब्द थांबवावा लागतोय. तर विनंती असेल ऐश्वर्या. नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय अप्रतिम चौकाराला, त्या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 4थ्या षटकातील 2 चेंडू अखेर धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद 45. जिथे आपण पाहिलं तर क्रिकेट सरळ आणि राजकारण कधीही रंग बदलू शकतात असं आपण पाहिलं. जिथे पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव होती तिथे मात्र आपण पाहतोय तर निश्चितपणे आता धावांची लयलूट केली जाते. सातत्याने चौकार आणि षटकारांचा इथे मात्र पाऊस पडला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मनीष सिंग या गोलंदाजाला. इथे मात्र त्याला काहीतरी प्लॅनिंग, काहीतरी रणनीती आखावी लागेल.
इथे आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू एकदा घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला, तिथे मात्र आपण पाहतोय तर थोडासा खराब चेंडू फेक म्हणावी लागेल. मित्रांनो इथे बॅकअप असणं खूप गरजेचं. मित्रांनो आयुष्य असो अथवा क्रिकेट, तुम्हाला बॅकअप असणं खूप गरजेचं असतं. जर बॅकअप असेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकता आणि आयुष्यामध्ये मोठी भरारी घेऊ शकता. या 2 धावांच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतोय 47 धावा धावफलकावर. हॅलो, 47 धावा धावफलकावर लागल्या जातात. मनीष चांगली गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षण मात्र तेवढं चांगलं होत नाहीये. कारण जेव्हा डॉट चेंडू केलं जातोय तेव्हा बाईच्या स्वरूपात धावा मिळाल्या जातात, ओव्हरथ्रोच्या धावा मिळाल्या जातात. तर ह्या कुठेतरी थांबवाव्या लागतील. जर गोलंदाजी चांगली होत असेल तर क्षेत्ररक्षणाचा लाभ मात्र करावा लागेल. आणि उंच हवी तर झेल पण नाहीये. चेंडू लागल्यानंतर एज लागल्यानंतर मात्र क्रीज मध्ये राहतोय चेंडू. स्वतः मी म्हटलं होतं रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातं. मनीष सिंग अशी सुरेख गोलंदाजी करतो ना, लाजवाब आपल्या संघाकडून खेळताना. आणि आज मात्र देवी प्रिन्स संघाला बिलॉंग करताना अतिशय सुरेख लाईन लेंथ अतिशय सुरेख टाकतोय आणि जकडून ठेवलाय मिस्टर NPL. म्हणजे जर तुषार बडे, तुषारला बनावं लागेल हुशार आणि खेळावं लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, पण मनीषला मात्र रोखावं लागेल. ओहो, जेल होईल का? निश्चितच पण नाहीये. शॉर्ट लेगला चेंडू चालला होता. यश मात्र आहे तिकडं. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एकाच धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 धावांवर. षटकातील काही चेंडूंचं खेळ येणं बाकी आहे. अप्रतिम दर्जाची फलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते यश आणि तुषार बडेच्या माध्यमातून. कारण तुषार बडे जर पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी झाली. यशच्याकडून कॅच सुटल्यानंतर मात्र चांगलं योगदान आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार, धुवाधार कर्णधार मी म्हणेन. मनीष सिंग गोलंदाजीसाठी स्वार होतोय तर फलंदाजीसाठी येतोय. हाय अँड हँडसम चॉकलेट बॉय ज्यानं अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि गाजवतोय असा यश पारांगे. वाऱ्याचा वेग मात्र वाढला जातोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू ओम मस्कर. आज मात्र ओम मस्करला चेंडू सोडत नाहीये. जिथे जातोय तिथं मात्र त्याच्या चेंडूवर मी म्हटलं होतं असं म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेत की जो रीड की हड्डी असते ना ती फिल्डिंग असते मित्रा. कारण जर गोलंदाजी अप्रतिम दर्जाची होत असेल तर क्षेत्ररक्षण करणं हे त्याचं कर्तव्य असतं. आणि जर क्षेत्ररक्षण खराब झालं तर निश्चितच तुम्हाला धावा मिळणार आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात धावा मिळणार आहेत. जिथे एक धाव जिथे नव्हती तिथे मात्र आता ओम मस्करच्या चुकीमुळे एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. आणि धावसंख्या 49. 4 षटकांचा खेळ झालाय. मला वाटते बॅटिंग दोन्ही पॉवर नक्कीच राहुल दादा, तुमच्याकडे फक्त चांगली फलंदाजी असून चालत नाही, तुमच्याकडे फक्त चांगली गोलंदाजी असून चालत नाही, तर तुमच्याकडे अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण असणं खूप सारं गरजेचं असतं. नक्कीच पूर्णपणे भिस्त असते अर्थात गोलंदाजाची त्या क्षेत्ररक्षकावर. जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल ना तर तुम्ही कोणत्याही संघाला कोणत्याही सामन्यामध्ये मात देऊ शकता. आता आपण पाहतो अंतिम षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज सज्ज होईल. स्वतःचं पहिलं षटक असेल. प्रशांत मढवीला आपण पाहतोय. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आता मात्र आपण आज बॉलर त्याला पाहतोय. स्ट्राईकला असेल यश पारांगे, ज्याने नक्कीच आपल्या नावाने अनेक स्पर्धांमध्ये डंका वाजवलाय, आपल्या नावाचा डिंडोरा पिटलाय. तो फलंदाज पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर धावांची लई लूट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटका अखेर तब्बल धावा फलकावर 49 लगावल्या गेल्यात. अंतिम षटक असेल. 6 चेंडू हे खूप सारे निर्णायक असतील. पहिला चेंडू आपण पाहिला तो अलॉंग दी कार्पेट तिथे असेल. क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड केलं जाते. दुसरी धाव घेण्याचा केला गेलाय प्रयत्न आणि आपण पाहतोय तर 2 धावा या पूर्णपणे सहजरित्या ते कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 5व्या षटकातील पहिला चेंडू अखेर 1 गड्याच्या मोबदल्यात 51 धावा. इथे मात्र मातोश्री 11 या संघाचं आपल्याला अर्धशतक लागलेलं पाहायला मिळतोय. आता इथे मात्र 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. गोलंदाज नक्कीच एक मनामध्ये ठरवलं असेल की मला कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत. मात्र तुषार आणि यश यांच्या मनामध्ये नक्कीच चाललं असेल की जास्त मोठे फटके कसे येतील. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय तर
लोअर फुलटॉस स्पर्धेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो 2 धावा घेण्याचा मानस होता, धाडस देखील केलं आणि 2 धावा पुन्हा एकदा सहजरित्या इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावानंतर आपण पाहतो धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ती 2 चेंडू अखेर 53 या धावसंख्येवर. हॅलो 53 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रशांतचा पुढील चेंडू, प्रशांत म्हणजे बाहुबली नावाने संबोधित केलं जातं. निडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू देवी प्रिन्स मध्ये आज मात्र चांगली भरीव कामगिरी करतोय. संयमी खेळाडू आणि खरोखर आपल्या कमिटीला नागोठणे असोसिएशनला ज्यानं अतिशय उत्तम कामगिरी केले प्रशांत. हा उंच हवेत फटक्यात होता वजन, धावा मिळतील अर्धा डझन. चाललाय ठोकलाय षटकार, खणखणी स्ट्रेट डाईव्ह पद्धतीने आलेला हा चेंडू. वाढली धावसंख्या जाऊन पोहोचेल 59 धावेवर. कमॉन डीजे, सॉरी. तर डीजे वाल्यांची चुकी नव्हती, ही आमची चुकी होती, आम्ही मान्य करतो. तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडू मध्ये मात्र हाणामारी करावी लागेल. जर जिंकायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, पण प्रशांतला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, जकडून ठेवावं लागेल. जर 70+ धावा झाल्या तर चेस करताना मात्र प्रॉब्लेम येऊ शकतात. पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, आता मात्र येथे चुकी करणार नाही, चुकीला कारण माफी नाही. देऊया डीजे मास्टरला संधी. कमॉन. म्हटलं होतं की उमस्करला चेंडू सोडत नाही, आता मात्र तो देखील झेल सोडत नाही. एक चांगला झेल आपण पाहिला आणि ते मात्र मोठ्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थात यश पारंगे मात्र माघारी देखील आपल्याला पळताना पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना वनी फायटर्स विपक्ष जय एंटरप्राइजेस भावेश एंटरप्राइजेस. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस का बॉस या कार्यक्रमासाठी इथे हजर राहायचं आहे. वनी फायटर्स विपक्ष जय आणि भावार्थ एंटरप्राइजेस या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. 2 चेंडूचा खेळ येणे बाकी असणार आहे. धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 59. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 59 धावा. आर्यन पारांगेला आपण पाहतोय स्ट्राइक एंडला पहिला चेंडू फेस करेल. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय बराच काळ हवे चेंडू खाली असेल क्षेत्ररक्षक आणि ते मात्र अजून हॅलो झेल सुटला होता. आपण पाहतोय निश्चितपणे इथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावानंतर आपण पाहतो धावसंख्या आपल्याला धावफलका पाहायला मिळते ती तब्बल 62 धावा. इथे नक्कीच आपण नाणेफेकीच्या वेळी विचारलं होतं यश पारंगेला किती धावा बनविणार, तर नक्कीच 80 ते 80+ अर्थात आमचं टार्गेट होतं. मात्र आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी तिथे कमी पडताना आपला हा संघ पाहायला मिळतोय. तर अर्थात मातोश्री 11 हा संघ या षटकातील आणि या पहिल्या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आपण पाहिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इथे असेल क्षेत्ररक्षक. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात मात्र आर्यन पारांगे माघारी परततोय. या एका धावेने आपण पाहतो 63 धावा धावफलकात जोडल्या गेल्यात. 64 धावांचं आव्हान दिलं गेले ते दैवी आणि प्रिन्स 11 या संघाला. चला वनी फायटर्स विपक्ष जय आणि भावार्थ एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या कृपया टॉस बॉक्स आहे त्या तिथून हलायचं आहे, तिथून आपण उठायचं आहे. कारण का टॉस बॉक्स हा खुला करा. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, कारण ही मोठी स्पर्धा आहे.
आपण पाहिलं तर पहिल्यांदा फलंदाजी करताना 30 चेंडू अर्थातच 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर मातोश्री 11 या संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा बनविल्या आणि 64 धावांचं आव्हान दिलं गेले ते दैवी आणि प्रिन्स 11 या संघासमोर. या संघाकडे देखील नक्कीच चांगल्या फलंदाजीचा असलेला संघ म्हणून पाहिला जातोय. कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, कशा प्रकारे मैदानामध्ये संघर्ष केला जाईल. नक्कीच मित्रांनो, किती धावा बनल्या म्हणजे तुम्ही जिंकू शकाल असं नाहीये. छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये, मात्र पावसामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य, उभं राहण्याचं धाडस आणि उभं राहण्याचं धारिष्ट तुम्हाला नक्कीच देऊ शकते. येणारे 30 चेंडू आणि 64 धावांची गरज असेल ती दैवी प्रिन्स 11 या संघाला. चला चेतन मात्रे, जय भावात एंटरप्राइजेस त्या संघाचा संघ एकचाला विनंती करतोय आपण टॉस का बॉस कोण हा कार्यक्रम इथे पार पाडायचा त्यासाठी यायचा आहे. आपण पाहतोय नागोठणे प्रीमियर लीग भव्यदिव्य स्पर्धा. या स्पर्धेतील आज पहिला दिवस, 2 दिवस स्पर्धा आपल्याला या मैदानामध्ये खेळवली जाताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा पहिला सामना पाहतोय, चालू असलेला सामना मातोश्री 11 विपक्ष आपण पाहतोय दैवी प्रिन्स 11. चला वनी फायटर्स आणि जय भावार्थ एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी आपण उपस्थित मान्यवर सन्माननीय किशोरभाई मात्र यांना विनंती करतो आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कार्यक्रम करायचा आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि उत्तरार्धाला चालू झालाय. आपण जर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिल्या होत्या 63 धावा धावफलकावर लागल्यात आणि 64 धावांचं प्रत्युत्तर ठेवलंय. चेतन चला नाणेफेकीसाठी. लवेश मडवी आमचे भरपूर मेहनत घेताना प्रतीक मडवी आता असणारे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक मिनिट राहुल दादा थांबवतो तुम्हाला. नाणेफेकीचा कार्यक्रम होतो सन्माननीय किशोरभाई मात्रे यांच्या शुभ हस्ते. कोणाचा कॉल असेल? जय भावार्थ एंटरप्राइजेस, हेड इज द कॉल. आपण पाहतोय नक्कीच नाणेफेकीचा कौल अर्थात जय भावार्थ एंटरप्राइजेस या संघाकडे जातोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय निर्णय असेल तुमचा मित्रा? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारू. निश्चितपणे क्षेत्ररक्षण स्वीकार. त्यामध्ये प्रमुख गोलंदाज कोण असतील जे प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील? माझे स्ट्राईक गोलंदाज प्रतीक मडवी आणि तन्मय मात्रे असेल. नक्कीच प्रतीक मडवी आणि तन्मय मात्रे आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी आली. आपण पाहिली पहिल्यांदा फलंदाजी करताना आपलं यश पारांगे म्हटलं होतं की 80 ते 80+ धावा करू. मात्र आपण पाहिलं तर ते आव्हानापर्यंत काही थोडंसं पोहोचता आलं नाही. आपल्याकडे कोणत्या पद्धतीचे फलंदाज असणार आहेत, महत्त्वाचे फलंदाज कोणते असतील जे नक्कीच जास्तीत जास्त धावा करून प्रतिस्पर्धी संघावर दडपण ठेवू शकतील? तर पहिलाच सामना पाहिला तर खरोखर कुठेतरी 5-6 धावा आणखीन कमी पडल्या. 70 धावा 5 ओव्हरमध्ये यामध्ये जास्त जिंकण्याचे चान्सेस असतील. परंतु आमच्याकडे असे फलंदाज आहेत, सनील धुमाल असेल, केदार कदम असेल आणि कल्पेश वालंज असेल, असे 3 हुकमी फलंदाज आहेत. तर आमचा टार्गेटसुद्धा तसंच असेल, 60+ आम्ही सुद्धा या ग्राउंडवरती करण्याचा प्रयत्न करू. कारण की ह्या मैदानावरती आम्ही जवळपास 5 टुर्नामेंट खेळलेलो आहेत. तर या मैदानाचा भरपूरसा अनुभव आमच्याकडे आहे. नक्कीच जे आपल्या मनात येईल ते मैदानात होईलच असं काही सांगता नाहीत. कारण आपण शाळेत असताना प्रत्येकाला वाटायचं माझा शाळेत पहिला क्रमांक यायला पाहिजे. इथे देखील मैदानामध्ये असं वाटतं की माझ्या संघाचा पहिला क्रमांक यायला पाहिजे. पण त्याला कारण शाळेत असताना नियमित अभ्यास आणि मैदानामध्ये नियमित सराव ह्या दोन्ही गोष्टी खूप साऱ्या गरजेच्या असतात. चला जाऊया आपण नक्कीच दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया आपण राहुल दादा यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. प्रथम पूर्वार्ध आपण पाहिला तर पूर्वार्धामध्ये 63 धावा धावफलकावर लागल्यात आणि 64 धावांना प्रत्युत्तर करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात येते. बाहुबली प्रशांत मडवी आणि हाय अँड हँडसम चॉकलेट बॉय ज्याच्याकडे पाहिलं जातं. वरवटणे गावाचा हा बुलंद सितारा, उगवता सितारा म्हणेन ऋतिक माळी. गोलंदाजी मार्कवर असेल यश पारांगे. आणि निश्चितच या मॅचला 30 मिनिटाच्या आत 5
षटक झाले पाहिजे मित्रांनो. ओके, कमॉन सर. आपण पाहतोय 30 चेंडूमध्ये 64 धावांचं आव्हान दिले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू. आता मात्र आज बॉलर आपण पाहतो यश पारंगे असेल. मित्रांनो, ज्या टीमची मॅचेस असतील त्यांच्या खेळाडूंनीच पाणी पुरवायचं आहे. मंडळाचा खेळाडू येणार नाहीये याची दक्षता घ्या. आयोजन कमिटीकडून निर्णय आलाय, त्याची पूर्तता करायची आहे. पहिल्या चेंडूवर स्वप्न व सुरुवात. पहिला फलंदाज आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवर बाद होतोय. हॅलो, आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा विकेट शिकार झालाय तो अर्थात प्रशांत मडवी, ज्याच्याकडून त्याच्या संघ सहकार्या संघ मालकाला बऱ्याचशा अपेक्षा होत्या ना, त्या अपेक्षांची पूर्तता मात्र त्याला काही करता आली नाही. इथे मात्र गोलंदाजी आपण पाहिली तर फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर एक वेगळं कॅरेक्टर, एक वेगळी भूमिका बजावताना आपण पाहतो यश पारांगे. आता नवीन फलंदाज आपण पाहतो निलेश बडे. इथं महत्वाची जबाबदारी निश्चितपणे या दोनही फलंदाजांना असणार आहे, कारण महत्वाचा फलंदाज अगदी पहिल्या चेंडूवर आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यश पारांगे सज्ज होईल. चांगला फटका आपण पाहतोय, जसा सुईमधून धागा विणावा ना तशा पद्धतीचा फटका हा चेंडू जातोय सीमा पार. येतो या इनिंगचा पहिला चौकार. कमांडचे एकदा यश. इथे मात्र आता आपण पाहिलं तर थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू क्रमांक इथे मात्र निर्धाव जातोय तिसरा. 3 चेंडू वगैरे आपण पाहतो, 1 गडी बाद 4 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ती अर्थात दैवी प्रिन्स 11 या संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो यश, ज्याने फलंदाजी अप्रतिम केली. गोलंदाजी देखील पहिल्या चेंडूवर अगदी चांगला विकेट देखील प्राप्त केला. तो मात्र पुन्हा एकदा संघासाठी इथे मात्र संघर्षमय कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे पंचांचा इशारा येतोय. नक्कीच हा चेंडू खेळण्यास अयोग्य असल्याचा पंच निर्वाळा देतील. या चेंडूने आपण पाहतोय तर धावफलका 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपाची ते ऍड केली जाईल. 3 चेंडू 1 गडी बाद 5 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ते फलंदाजी करणारा संघ अर्थात दैवी प्रिन्स 11 या संघाची. निश्चितपणे प्रत्येक चेंडू हा अगदी विचार विनिमय पूर्वक मैदानामध्ये फेकावा लागेल. अगदी अचूकता सटीकता तुम्हाला तुमच्या गोलंदाजीमध्ये वापरायची असते. तशा पद्धतीचं थोडंसं काहीतरी कारनामा आपल्याला यशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा देखील आपण पाहिला तर सलगचा दुसरा चेंडू. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर चेंडू शरीरापासून आपल्याला लांब ठेवताना हा गोलंदाज पाहायला मिळतो. मात्र थोडंसं दिशाहीन गोलंदाजी त्या चेंडूच्या माध्यमातून मात्र पाहिली जाते. 3 चेंडू 6 धावा धावफलकावर. स्ट्राईक आपण पाहतोय निलेश बडे एका चौकाराच्या सहाय्याने फलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टिकच्या उजव्या यष्टांच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, थोडीशी अनपेक्षित उचली आपल्याला चेंडूला प्राप्त झालेली पाहायला मिळाली. 4 चेंडू 1 गडी बाद 6 अशी आपण पाहतोय सुरुवात झाली. ती निश्चितपणे थोडंसं चांगली कामगिरी आपल्याला यशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. मात्र ते दडपण, तो दबाव कुठेतरी लांब ठेवावा लागेल आणि तशा पद्धतीचा इथे मात्र कमबॅक करावा लागेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगला चेंडू आपण पाहिला तर तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चांगलं फील्ड केलं जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 चेंडू अखेर आपण पाहतोय. धावसंख्या आपल्या धावफलकात पाहायला मिळते 37.
या षटकातील शेवटचा आणि अखेरचा एक चेंडू येणं बाकी असेल. 7 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आता आपण पाहतो स्ट्राईक एंडला अर्थातच या संघाचा संघनायक असेल महत्वाची भूमिका याला देखील बजवावी लागेल. एका साईडला आपण विचार केला तर यश मात्र आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या नावाला आपल्या लौकिकाला अगदी साजेशी कामगिरी मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक मालीची आता बारी असणार. ऋतिक मालीला नक्कीच संघाचा संघनायक या नात्याने तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. इथे आपण पाहिलं तर आडवा बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाही. षटक क्रमांक पहिला संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय तर पूर्णपणे या सामन्यावर या षटकावर वर्चस्व ज्यानं गाजवले ते अर्थातच आपण पाहतो यश पारांगे आणि मातोश्री 11 या संघाने. तर निश्चितच अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर गोलंदाजी अप्रतिम. प्रथम षटक हाताळताना ऋतिक माळीला जशाच तसं प्रत्युत्तर म्हणावं लागेल. कारण ऋतिक माळी जेव्हा प्रथम गोलंदाजी करत होता तेव्हा मात्र एकच धाव खर्ची केली होती. परंतु अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना एकच चौकार त्याच्या बॅटीतून आला. तो निलेश बडेच्या बॅटीतून आला होता. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफळकावर पाहतोय ते 6 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 7 धावा. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय वायजी स्वरोडने संघाचा यंगस्तान ज्याला म्हटलं जातं श्रवण भोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय श्रवण भोय. अतिशय सुरेख गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी नेहमी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पण निश्चितच आज काय करतोय, नागोठणा प्रीमियर लीग मध्ये उजवा ठरतोय का, आज आपल्याला पूर्णतः योगदान द्यावं लागेल, झोकावं लागेल स्वतःला. यश संपादन करायचं असेल, यशाची पायरी चढायची असेल तर मेहनत करावी लागेल. आणि मेहनतीला निश्चितच मेहनत करायची असेल, ती प्रामाणिक मेहनत असेल ना, तर तुम्हाला यश धिंगाणा घालत तुमच्या पाठी येईल. तर मार्क वर रवाना आहे वैशेत एंडकडून गोलंदाजीसाठी श्रवण. मारण्याचा बेट पूर्णतः फसलाय. चेंडू रफाट वेगाने येतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, काहीच समजलं नसावं. बॅट आणि बॉलची संपर्क झाला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव बिंदी घेऊन. अप्रतिम गोलंदाजी करतोय श्रवण. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू हाताळताना मात्र अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण कीपर कडून. हा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. झेल होईल, यश मात्र चुकी करत नाहीये आणि झेल बाद होतोय. विकेटचा पतन, मोठा हादरा मिळाला जातोय. निलेश बडेच्या स्वरूपात हा मोठा हादरा, दुसरा हादरा मिळाला जातोय. कमॉन डीजे. आंबेगर संघाचा एक उत्कृष्ट असा खेळाडू, उत्कृष्ट ऑलराऊंडर मी म्हणेन, कारण विशाल बडे. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आपला संघ जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी दादा झाली पाहिजे. कारण प्रत्येकाचं लक्ष असतं 2 ओव्हर पॉवर प्ले मिळत आहे, तर तुम्ही त्या पॉवर प्लेचा किती शक्तिवर्धक खेळ तुम्हाला ह्या दोन्ही षटकामध्ये केली पाहिजे. कारण तिसरा जो षटक आहे तो मात्र चातुर्याचा मला म्हणावा लागेल. कारण 50-50 ओव्हर आहे याच्यानंतर येणारा षटक. पण अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय श्रवण. 2 चेंडू हाताळलेत. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर विकेट आला, तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो श्रवण आणि फलंदाजी सज्ज असेल विशाल बडे. कडून मारा करेला श्रवण विशालसाठी. उंच हातात पुन्हा एकदा झेल होऊ शकतं. क्षेत्ररक्षण येतोय, मनी चुकी करतोय. हा झेल सोडलाय की कॅच सोडलाय की मॅच मित्रांनो. कारण सूर्याची किरण जरूर आली असतील, परंतु मनीषसाठी हे सोपं झेल होतं, पोचला होता. विकेटचं पतन झालं असतं, मोठा हादरा मिळू शकला असता, परंतु विकेटचं पतन झालं नाहीये. खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी मनीषचं. अतिशय रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावेवर. ऋतिक माळीला सर्व दारोमदार आपल्या खांद्यावर घ्यावं लागेल. कारण अनेक सामने त्यांनी एके हाती जिंकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावे आहे. मुलुक मैदानी तोफ ज्याला म्हटलं जातं, वायजी स्वरोडने संघाचा हा धगधगता अंगार आहे, त्याला खेळावं लागेल.
हा काय कव्हरला खेळला, चेंडू चाललाय वन बाउंड चौकार, सीमा पार, धावा मिळतील 4. ये दिल मांगे मोर, धावा मिळतील थोर. कम ऑन डीजे. करताना धावा धावपळकावर लागल्या जात आहेत 12. 2 विकेट मोबदल्यात निश्चितच 12 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. श्रवणचा पुढील चेंडू सामना करेल ऋतिक माळी, एक हाय अँड हँडसम चॉकलेट बॉय ज्याच्याकडे पाहिलं जातं, ऋतिक द वंडर बॉय. ओहो, कट करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, अपील फेटाळली जाते. दक्ष पंच आपल्याला लाभलेले आहेत मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील हे नावाजलेले पंच. शैलेशजी महाडिक आणि मोहम्मद बकवालजी सर आपल्याला हे नावाजलेले पंच, एक मुरुड तालुक्याला बिलॉंग करतो तर एक अलिबाग तालुक्यातील हे नावाजलेले पंच. श्रवणचा पुढील चेंडू सामना करेल ऋतिक माळी. हा हेलिकॉप्टर शॉट उडवलाय, चेंडू चाललाय पंचच्या मधोमधी आणि निश्चितच जोवर क्षेत्ररक्षण फील्ड करेल तोवर मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू यशनं चांगली क्षेत्ररक्षण केलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळकावर लागल्या जात आहेत 13 धावा. आता तिसरा षटक 50-50 षटक, कारण 5 धावा या षटकामध्ये एक्स्ट्रा मिळू शकतात आणि कुठल्या कुठल्या संघाला त्या रिव्हर्स सुद्धा येऊ शकतात. म्हणजे हाय थर्ड 50-50चा षटक. जर 10 पेक्षा एक्स्ट्रा धावा झाल्या किंवा 10 धावा जरी झाल्या तरी तुम्हाला 5 धावा एक्स्ट्रा मिळू शकतात. पण 10 पेक्षा कमी धावा जर झाल्या तर तुमच्या झालेल्या धावसंख्यामधून 5 धावा लेस सुद्धा केल्या जातील. अतिशय आनंदाचा, कारण एक हा जो षटक आहे ना तो कोणाला तरी सुखद अनुभव देईल आणि कोणाला तरी दुःखद अनुभव देणारा षटक म्हणजे 50-50 षटक. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय अतिश भोपी. निडी गावाचा काळभैरव निडी संघाचा हा गोलंदाज आहे अतिश भोपी. छोटा पॅकेट बडा धमाका ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अतिशय व्हेरिएशनचं किंग ज्याला म्हणलं जातं. 6 चेंडू 6 पद्धतीने टाकण्याचा त्याचा मानस असतो असा गोलंदाज. पण आर्यन पारांगे सारखा गोलंदाजाला अजूनही ओर का दिली नाही हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह असेल. कारण आर्यनकडे यंदाचा मोसम पाहता एक अतिशय लयबद्धता गोलंदाजी करण्याची क्षमता आर्यन पारांगेकडे आहे. परंतु घेतलेला डिसिजन निश्चितच सार्थ ठरवेल, उजवा ठरवेल. कारण निडी गावाचा हा छोटा खेळाडू अतिश भोपी. 50-50 ओव्हर, रंगतदार ओव्हर कोणाच्या पत्रात जाणार. हेलिकॉप्टर शॉट उडवलाय, धावा किती मिळणार. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला जातोय, चेंडू चाललाय सीमा पार, टांगे पलटी घोडे फर्रार, धावा मिळतील 4. कम ऑन डीजे. गटरच बॉल गेलाय तो धुवून घ्या मित्रांनो. न्यू बॉल मैदानात येतोय. 10 धावांचं जर टार्गेट कंप्लीट केलं तर निश्चितच 50-50 ओव्हरमध्ये 5 धावा एक्स्ट्रा मिळू शकतात. आदेश सर आपल्याला सुमधुर आवाज, खराबटी गावाचा एक बुलंद आवाज, एक उत्कृष्ट समालोचक आपल्याला लाभलाय आदेश दादा पोकळे. मित्रांनो लवकर घ्या सर, कोणतीही सबब ऐकून घेऊ नका, तुम्ही सामना चालू करा. कारण त्यांना ऑलरेडी आपण सांगितलंय का नवीन चेंडू दिला जाईल. वेळेत सामने होणं हे बंधनकारक असेल. पहिल्या चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू मी म्हटलं होतं व्हेरिएशनचा किंग. पहिला एक तेरी तो एक मेरी असं समीकरण आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अतिश मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सुदैवाने चौकार गेला, फिल्डर होतं पण त्या फिल्डरच्या डोक्याच्या वरून वन बाउंड चौकार गेला. त्यानंतर मात्र व्हेरिएशन केलं, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्यात यशस्वी झाला आणि बिंदी गेंद त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय.
हा कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू सीमा रेषा जवळ 1 बाउन्स 2 बाउन्स कार्पेट लगतचा शॉट येतोय सनसणीत चौकार. कम ऑन डीजे. तिथे बसलेत. मित्रांनो पॅव्हेलियन मध्ये येऊन बसायचं आहे. प्रत्येकाने पॅव्हेलियन मध्ये बसायचं आहे आणि चेंडू मात्र शोधायचा आहे आपला. आपण पाणी सुद्धा आपण सर चेंडू मात्र तुम्ही देऊन टाकायचा आणि चालू करायचंय सामना. हा मॅच बॉल आलेला आहे. थांबता येणार नाही ऋतिक प्लीज. 21 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. काय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाचा चौफूर आनंद घेताना ऋतिक माळी हा हँडसम फलंदाज आहे. ऋतिक हा सुरेख अपील केली जाते. अपील फेटाळली जाते. दक्ष पंच आहेत. निश्चितच आपण पाहायला मिळतोय. निश्चितच काय लिगल डिलिव्हरी केलंय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. एक तेरी तो एक मेरी मला असं समीकरण पाहायला मिळतोय. कारण एक चौकार येतोय खरा दुसऱ्या चेंडूवर डॉट जातोय खरा. पुढील चेंडू सामना केलेला ऋतिक लेगच्या दिशेने मारलेला स्क्वेअर लागलेला चेंडू चाललाय तिकडे. किती धावा मिळतील. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सुद्धा आहात बाद होतोय. मोठा हादरा विशालच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. सर्वांना वेळ लावलाय तो विमान गो आणि त्याची खरोखर विशाल बडे आउट झाल्यानंतर मात्र मैदानात येतोय. गेल्या वर्षीचा सुपर हिरो ज्याने 1 चेंडू 6 धावा असताना षटकार खेचून आपला देवी प्रिन्स संघाला हा जो संघ खेळतो ना सर गेल्या वर्षीचा हिरो ठरला होता. शेवटच्या चेंडूवर 6 धावा असताना षटकार मारला होता आणि विजयश्री त्यांनी आपल्या नावावर खेचला. हाच तो खेळाडू सुशील मात्रे. 9 धावा झाल्यात मित्रांनो. 50-50 षटक चालू आहे. 9 धावा 5 चेंडू मध्ये लागल्या गेल्यात. ह्या चेंडूवर जर धाव आली नाही तर मायनस होणार आणि जर धाव आली तर मात्र प्लस होणार. म्हणजे एकाला हा चेंडू सुखद अनुभव देतील तर एकाला मात्र दुःखद अनुभव पार पडावा लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो अतिश भोपी. ऋतिक माळीच्या हातमध्ये बॅट आहे. या चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे ऋतिकचा विचार केला तर. आणि हा येतोय सुपर से ऊपर. पंची उडा बुर गेंद गई कोसो दूर असंच म्हणावं लागेल. कम ऑन डीजे. पळकावर लागल्यात आणि 5 ना एक्स्ट्रा 33 झालं. 1 मिनिट. आणि 5 एक्स्ट्रा अशा धावसंख्या एकूण मिळून 33 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. मित्रांनो 8 संघाचे संघमालक जर आजूबाजूला असतील अरुणजी चोगले असतील विधी एंटरप्राइजेसचे मालक असतील अनेक खेळाडू असतील मान्यवर असतील मालक असतील संघ व्यवस्थापक असतील तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. इथून आपली सोय केली जाईल. आपली यथोचित बसण्याची इथं सोय केलेली आहे.
तर निश्चित दादा काय वाटते तुला, काय होईल संघर्ष, काय ह्या मॅचचा कोण जिंकेल कोण हरेल ती येणारी वेळ तर ठरवणार आहे, पण तुला काय वाटते कशी चालल्यात मॅच? नक्कीच आपण पाहिलं तर 17 चेंडूमध्ये हा सामना होता, तर आपण पाहिलं तर गोलंदाजी संघाकडे होता आणि आपण पाहिलं तर एका चेंडू आपण पाहिला 1 धावाची गरज असताना अर्थातच मायनस ॲडव्हान्टेजचा फायदा घेता 17 धावा असताना आपण पाहिलं तर सामना क्षेत्ररक्षकांना संघाकडे होता आणि तो षटकार आला, षटकार प्लस 5 अशा तब्बल धावा 11 एका चेंडूवर आल्या आणि तिथे मात्र पूर्णपणे कमबॅक केलं जाते, पूर्णपणे या सामन्यामध्ये शिरकाव केला जातोय तो अर्थातच दैवी प्रिन्स 11 या संघाकडून. आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आमचे परम मित्र लाल्या अर्थात राजेश पिंपळे या असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने नक्कीच आपण पाहतोय. राजेश पिंपळेचा राहुल दादा एक 10वी चषकातला मी किस्सा सांगतोय, ज्याने आम्ही आमच्या संघाकडून त्याला आयकॉन प्लेअर म्हणून घेतलं होतं आणि त्याने तिथे 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले होते. निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा फलंदाजीच्या माध्यमातून कारनामा केला. आता इथे मात्र वेगळं कॅरेक्टर असणार आहे. 12 चेंडूमध्ये 31 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि समोर आपण पाहतोय तर नक्कीच सुशील म्हात्रे आणि आपण पाहतोय नक्कीच ऋतिक माली या वरवटण्या संघाची एका एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 31 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि निश्चितपणे महत्वाची कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहिला नक्कीच मोठा फटका केलायचा होता चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने, इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय राजेश पिंपळे ऑन अ फायर. देऊया डीजे मास्टरला संधी. तर न्यू बॅटर आहे ते ओम म्हस्कर. ओम म्हस्कर मराठाली संघाचा हा नवी उभरता चेहरा आहे. यशला पाठवतो होतं पण यशला मात्र पाठी ठेवलंय आणि ओमला संधी दिली. संधीचं सोनं करतं तो खरा फलंदाज. नक्कीच राहुल दादा, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो मौल्यवान आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो नक्कीच खरा कर्तृत्ववान. इथे नक्कीच ओम मस्करला संधी मिळाली. 11 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या आहेत. काय करणार, काय घडणार आणि काय बिघडणार हा देखील चेंडू पण पाहिला तर चांगला डाव घेण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र त्याग केला जातो तो ओम मस्कर या फलंदाजाचा. महाराष्ट्र ज्या नावासाठी अर्थातच त्यागासाठी ओळखला जातो, बलिदानासाठी ओळखला जातो, तशा पद्धतीचा आपण पाहिला ऋतिक मालीला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. ओम मस्कर मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज येईल यश मात्रे आपण पाहतोय, नवीन फलंदाज येतोय. आता आपण पाहतो वाईट चेंडू असणार आहे. एक अव्वल धावेची भर देखील धावफलकावर पडताना आपल्याला पाहायला मिळते. इथे नक्कीच आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रश्नाला द्यावं लागेल उत्तर, कन्फ्युजनला द्यावं लागेल सोल्युशन. सारं काही सस्पेन्स, काय घडणार काय बिघडणार, कोण रोखणार आणि कोण ठोकणार. इथे मात्र आपण पाहतोय समीकरण 11 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर असलेला राजेश पिंपळे उर्फ लाल्या आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिक माले. याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या सर्व खेळाडूंच्या नजरा खिळल्या असतील. 11 चेंडू 30 धावा. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न इथे चांगला आपल्याला फील्ड पाहायला मिळतोय मित्रांनो. निश्चितपणे इथे मात्र हिट विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. काय करायला गेला आणि काय घडलंय मैदानामध्ये आपण पाहतोय. जो नक्कीच संघाचा संघनायक ऋतिक माले मात्र चुकीच्या पद्धतीने आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय.
हा शॉट खेळणं गरजेचं होतं का ह्या चेंडूवर. पण हिट विकेट होण्याआधी मी कौतुक करेन अतिश भोपीचं, कारण ज्या पद्धतीने चेंडू अडवला होता पण हिट विकेट झालाय. मोठा हादरा मात्र दादा मिळालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी प्रतीक पारंगेला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करावं लागेल. कारण जर सोनं केलं ना, तुम्ही म्हणालात तसं अतिशय सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी होते. बहरदार नागोठणा असोसिएशन प्रीमियर लीग आज गाजते. ज्या क्षणाची आपण प्रतीक्षा करत होतो ते संपलंय आणि खरोखर याची देही याची डोळा आपल्याला ही प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, रसिक मायबापांचं तसेच कृष्णाजी बावकर यांचं यथोचित सन्मान केलं जाईल. आपण येऊन बसा. चांगला फटका येतो, आपण पाहतो दर्जेदार फटका येतो. चौका देऊया डीजे मास्टरला संधी. का षटकारांची हट्टी इथे पेश केली तर सन्माननीय राहुलजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हे मित्रा, हे बक्षीस नव्हे, हे पारितोषिक नव्हे, तर तुझं हे आत्मविश्वास, हे तुझं कॉन्फिडन्स वाढवण्याचं कार्य आहे. आपण पाहतो जिथे येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. इथे आपण पाहतो कोणताही संघ मागे हटण्यास तयार नाही. एक नक्की संघ प्रयत्न करतो, दुसरा मात्र संघर्ष करताना आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा देखील चांगला चेंडू होता. अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला गुदगुल्या करणारा हा चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र दुसऱ्या धावेच्या तमाम शंका इथे मात्र समाप्त केल्या जातील. आता येणारे 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. 25 धावा असताना आपण पाहतोय निश्चितपणे 1 ते 2 मोठे फटके इथे यायला पाहिजे. मग कोणता फलंदाजी तशा पद्धतीची फलंदाजी करणार, मग यश असेल किंवा प्रतीक. येणारे 8 चेंडू 25 धावांची गरज. प्रतीक परांगेला सुवर्ण संधी असेल. जर षटकारांची हॅट्रिक पेश केली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते सन्माननीय राहुलजी पाटील यांच्याकडून. इथे मात्र राहुल दादा कधी कधी प्रश्न संघाचा राहत नाही. स्वतःच्या अस्तित्वाची वेळ येते ना, तेव्हा खेळ हा आपोआप बहरला जातो. अशा पद्धतीचा कारनामा आपण राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता 7 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू खूप सारा निर्णायक असेल. या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर फलंदाजी करणार संघ थोडासा का होईना पण कमबॅक करेल. आणि जर का चेंडू निर्धाव एकेरी धाव आली तर पूर्णपणे पकड मजबूत करेल. तर गोलंदाजी करणारा अर्थात मातोश्री 11 हा संघ. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आपण पाहतोय तर दुसरी धाव इथे सहजरित्या सुखरूपरित्या मात्र पूर्ण केली गेली. या 2 धावांनंतर आपण पाहतोय या सामन्याचं चित्र, स्वरूप आणि समीकरण पूर्णपणे बदलून जाते. आता शेवटचे 6 चेंडू असणार आहेत आणि 23 धावांची गरज असेल ती दैवी प्रिन्स 11 या संघासाठी. आपण पाहतोय मैदानामध्ये असलेली जोडी अर्थातच यश म्हात्रे आणि प्रतीक परांगे. तसेच आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते अर्थात dreamcricket.in च्या माध्यमातून. आपण पाहतोय नक्कीच या विवेक सिंग असणारे, शोध असणारे सुजल तसेच रोहन या सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज केली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. आपण 7 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज. आणि आपण नक्कीच राहुल दादाने म्हटलं होतं की आर्यनला का अजून गोलंदाजी ट्रॅकवर आणलं नाही, तर अर्थात महत्वाची जबाबदारी, महत्वाच्या हाती चेंडू त्याच्या सोपविण्याचा नक्कीच आपण पाहतोय जबाबदारी स्वीकारली. अर्थात आर्यन परांगे 6 चेंडूमध्ये 23 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान जे लक्ष दिलंय ते पार पाडायचं असेल तर आपण पाहतो स्ट्राईक एंडला प्रतीक परांगे आणि यश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला यांना ही मोठी जबाबदारी करावी लागेल. 6 चेंडू 23 धावांची गरज. सुंदर चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू फलंदाजाला मात्र इथे कन्फ्यूज करून गेला. थोडासा आपण पाहिला तर कमी वेगाचा हा चेंडू मात्र फलंदाज इथे मात्र स्तब्ध झाला. कोणत्याही प्रकारची धाव कसं करत नाही तो आर्यन परांगे. आता येणारे 5 चेंडू आणि 23 धावांची अजून देखील गरज असेल
आता मात्र पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईड. हा चेंडू खेळण्यासाठी अयोग्य असल्याचा पंच निर्वाळा देतील. वंत धावेने बल पडेल. आता 5 चेंडू 22 धावांची गरज असणार आहे ती दैवी प्रिन्स 11 या संघाला. इथून देखील हा सामना जिंकू शकतोय, मात्र इथून मोठे फटके निश्चितपणे तुम्हाला मैदानामध्ये करावे लागतील. फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला राखीतून भरारी ही घ्यावीच लागेल. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅट यांचा तितकासा संपर्क झाला नाही. धावची स्वरूपात प्रतीक पारांगे मात्र बाद होतोय. देऊया दैवी प्रिन्स 11 संघाचे ऑनर संघ मालक अर्थात विशाल मात्र आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला येणारे 4 चेंडू 22 धावांची गरज. 4 चेंडू 22 धावा अजूनही सामना होऊ शकतोय. तशा पद्धतीचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. पंचांचा इशारा येईल. पुन्हा एकदा आपण पाहतो या षटकामध्ये दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 4 चेंडू 21 धावांची गरज. नक्कीच ऋतिक मालीला त्याचे संघ सहकारी विचारतील, खरंच तो फटका खेळण्यासाठी योग्य होता का. निश्चितपणे आपण पाहिलं जेव्हा ऋतिक माली बाद झाला ना, तिथून मात्र संघ हा कुठेतरी आपल्याला बॅकफुटवर जाताना पाहायला मिळाला. हा देखील चेंडू आपण पाहिला तर चांगला बॅटच्या रडारमध्ये आला नाही. चेंडू जातोय निर्धाव. आता 3 चेंडू 21 धावांची अजून देखील गरज. ऋतिक मलीला तो फटका खेळण्याची गरज नव्हती मला असं तरी वाटतंय, कारण तुमच्यावर सर्व संघाची दारोमदार असताना आपण रिव्हर्स अटेम्प्ट का केलात. कारण रिव्हर्स अटेम्प्ट म्हटलं की दुधारी तलवार, लगी तो लगी नाही तो अब्दुल. नक्कीच लगी तो आबादी नाही तो बर्बादी. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय. तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नसणारा चेंडू जातो 1 बाउंड सीमा पा चौकार. कमांडीज चेंडूचा खेळ आहे बाकी. 2 चेंडू मध्ये आपण पाहतो धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 47 धावा. 2 चेंडू मध्ये वाईट चेंडू येतोय. 48 धावा आपल्या धावफलकात पाहायला मिळतील. म्हणजे येणारे 2 चेंडू 16 धावांची अजून देखील गरज आहे. जर का हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचा असेल तर इथे गोलंदाजाला काहीतरी चुकाई करावी लागेल. मात्र गोलंदाज तशा करण्याच्या नक्कीच मूड मध्ये नसणार आहे, कारण 2 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो आर्यन पारांगे. इथे मात्र 10 फटका F1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. चेंडू 1 चेंडू आणि जवळ 10 धावांची गरज. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. धावा मिळतील निश्चितच. विजयाची धाव होईल का पण नाहीये. जिंकलेल्या संघाचं मातोश्री 11 संघा विजयाची भरारी घेतोय. पहिला सामना जिंकला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन मातोश्री 11. तर जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं अभिनंदन. चला समोरची टीम कोण जिंकलाय. चेतन मात्रे. ठीक आहे या तुम्ही या. आपण पाहतोय चालू जो होता सामना तो आपण पाहिलं तर दैवी प्रिन्स 11 विपक्ष आपण पाहिलं मातोश्री 11. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मातोश्री 11 हा संघ इथे मात्र विजयाची चव चाकतोय. आणि नक्कीच महत्व पाहतो पहिल्या सामन्यामध्ये पराभव निश्चित झालाय तो दैवी प्रिन्स 11 या संघाचा. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन तसे हरलेल्या संघाचे सुद्धा मनापासून कौतुक. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.